नुकताच दिवस झालेली आपली मैत्रीण. हॅलो मित्रांनो, आज मी जी कथा तुम्हाला सांगणार आहे, ती माझ्या एका ऑफिसमधल्या मैत्रिणीची आहे. माझं नाव सत्तू आहे. मी कंपनीमध्ये जवळपास 4 वर्ष काम करतोय. सुमारे 6 महिन्यापूर्वी एक मुलगी ऑफिसमध्ये कामाला लागली. तिचे नाव प्रणाली आहे. तिचं लग्न झाले होते. कामाच्या बाबतीत आमचे रोज बोलणं होत असे. हळूहळू चांगली मैत्री झाली. दुपारी जेवणाच्या वेळी आम्ही सर्व एकत्र टिफिन खात असतात. प्रणाली आणि मी टिफिन खाऊन काही वेळ बाहेर फिरून येत असतात. प्रणाली दिसायला खूप सुंदर होती. गोरीपान आणि आकर्षक डोळेही ती नेहमी पंजाबी ड्रेस घालून येत असते. गळ्यात मंगळसूत्र, डोक्यावर थोडेसे सिंदूर. मला तिचे गोलाकार आणि सुंदर चेहरा खूप आकर्षक वाटायचे. समोरून ओढणी असल्याने झाकलेले असायचे, पण बाजूने जो तिचा गोलाकार आकार सुंदर दिसायचा, पाहून काय करू काही नाही असं वाटायचे. मागचे शरीरही आकर्षक होते. सुंदर आकारात वक्रपाट आणि खाली बाहेर आलेले मऊ मऊ कटिभाग. जेवणानंतर तिला बाहेर घेऊन जाताना जेव्हा ती माझ्या पुढे चालत असे, मी नजर चोरून तिची मागून डुलणारी सुंदर चाल पाहत असे. कोणाचाही पुरुष लगेच जागृत होईल अशी तिची पर्सनॅलिटी होती. एकदा मला प्रणाली टेन्शनमध्ये दिसली. मी तिला विचारले. व्हॉट्सअपवर मेसेज करूनही ती म्हणाली तिला बरे नाही. म्हणून मी तिला पुढे काही विचारले नाही. पण त्या दिवसानंतर ती गप्प राहत होती. तोंडही थोडे रडक्यासारखे असायचे. माझ्याशी बोलणे बंद केले होते. फक्त कामाबाबतीत आम्ही बोलत असे. काही दिवसांनी मी मित्र आहे म्हणून परत तिला एकदा विचारले, तेव्हा प्रणालीने सांगितले की तिचा डिव्होर्स झाला आहे. ती आता तिच्या आई-बाबांकडे राहते. हे ऐकून आधी तर वाईट वाटलं, पण अचानक मनात आनंदाची लहर निर्माण झाली. मला तेव्हा कळून आले की हाच मौका आहे, जेव्हा मी माझा खांदा प्रणालीला द्यायला हवा आणि त्याच कारणाने तिला मी जवळ करू शकतो. मौका फायद्यात घेऊन मी मुद्दाम प्रणालीशी बोलू लागलो. तिला मी हट्ट करून म्हणालो, आपण जेवणानंतर बाहेर जाऊ आणि बोलू. ती तयार झाली. मी तिची पूर्ण घरची कथा शांतपणे ऐकून घेतली. असे मला त्यात फारसे रस नव्हता, पण प्रणालीचा आत्मविश्वास मिळवण्यासाठी करावे लागले. तिच्याबरोबर मित्र म्हणून मी बोललो, म्हणून प्रणाली परत सामान्य झाली. आम्ही एकत्र जेवू लागलो. काही दिवस मी मित्राप्रमाणेच तिच्याशी बोलत होतो, पण हळूहळू मी तिच्याजवळ येण्यास सुरुवात केली. मी मुद्दाम बाहेर असताना तिच्या आपला हात स्पर्श करत असे. एकदा लिफ्टमध्ये आत जाताना मुद्दाम तिच्या पाठीवर हात लावून तिच्यासोबत बरोबर आत आलो. प्रणालीला पण कळून आले होते की मी जाणून-बुजून करत आहे, पण ती काही म्हणाली नाही. जवळपास आठवडाभर माझे चान्स मारणे सुरू होते. एकदा प्रणालीने रस्त्यावर चालताना माझा हात धरला. त्यावेळी अंगात एक आनंदाची लहर निर्माण झाली. चालताना तिचा डावे अप्पर बॉडी कोपऱ्याने माझ्या हाताच्या बाजूला घासत होता, तेव्हा मला तिच्या अंगाचा मऊपणा जाणवला. माझ्यात जवळीक वाढू लागली. प्रणाली पण माझा हात धरून पोरशून उभी राहून मला इशारे देत होती. तिच्या डोळ्यात वेगळे प्रेमळ भाव मला आता दिसू लागले होते. आम्ही दोघे दुपारी जेवताना एकमेकांचे जेवण खाऊ लागलो. प्रणाली माझ्या डोळ्यात प्रेम शोधत होती आणि इथे मी कधी तिचे सुंदर चेहरा स्पर्श करू असे झाले होते. मला प्रणालीला मिठी मारून तिच्या कोमल अंगाचा स्पर्श हवा होता. प्रणालीच्या अंगाचा स्पर्श झाल्यापासून माझे आता मन कामात लागत नव्हते. आठवडा जवळ येताच मी प्रणालीला शनिवारी ऑफिसनंतर मूव्हीला जाऊयात का? विचारले. प्रणालीने थोडा विचार केला आणि होकार दिला. मी लगेच चांगल्या थिएटरमध्ये कोपऱ्यातली सीट बुक केली. नशिबाने त्या थिएटरमध्ये जोडप्यांसाठी वेगळाच कोपऱ्यातल्या सीटा होत्या. उंचावरच्या कोपऱ्यातली सीट घेतली म्हणजे कोणी कडाक्यात पाहू शकणार नाही. शनिवार आला आणि मी प्रणालीला घेऊन थिएटरमध्ये आलो. तो मूव्ही एवढा चालला नाही, त्यामुळे थिएटर बहुतेक खालीच होते. आम्ही वरून खाली पाहिले तर फक्त जोडप्यांच्या सीट भरल्या होत्या. बाजूच्या सीटवर दूर काही लोक दिसत होते. ते पाहून अजून मनात भावना वाढली. काही वेळाने लाईट बंद झाली आणि मूव्ही सुरू झाला. मी आणि प्रणाली दोघे मूव्ही पाहू लागलो. दोघांनाही माहीत होतं कशासाठी आलो आहोत. पण पुढाकार कोण घेणार याचा विसर पडला. तेवढ्यात प्रणालीने माझ्या हातात हात धरून मला जवळ घेतले आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवून बसली. तिच्या त्या कृत्याने मला इशारा मिळाला.
मी काही वेळ असाच बसून होतो. थोड्या वेळाने दीर्घ श्वास घेतला आणि प्रणालीच्या खांद्यावर हात टाकून तिला जवळ घेतले. प्रणाली जवळ येताच तिचे तोंड माझ्या एकदम जवळ होते. मी लगेच तिच्याकडे फिरलो आणि तिच्या गालाला हलके स्पर्श केले. तिने दीर्घ श्वास घेतला ते पाहून मी लगेच माझे मान तिच्या मानेवर टेकली आणि प्रेमाने स्पर्श केले. प्रणाली खूप मित्रांनो, दिवसभर काम, धावपळ, टेन्शन आणि शेवटी रात्री येतो तो थकवा. पण अशा वेळेस जर थोडंसं स्वतःसाठी आणि आपल्या पार्टनरसाठी वेळ काढला तर तो थकवा कधी गायब होतो कळतच नाही. त्या प्रॉब्लेमवर मी सोल्युशन आणलं आहे. दिवसभराचा थकवा असतो, बॉडी थ्रेड असतं, माइंड स्ट्रेस असतं आणि अशा वेळी जर तुम्ही अनकम्फर्टेबल कपडे घातलेत तर मूड अजून डाऊन होतं. पण इमॅजिन करा तुम्ही असा सॉफ्ट, हलका आणि कम्फर्टेबल नाईटवेअर घातलात आणि लगेच एक रिलॅक्स फिलिंग येते. जेव्हा तुमची मिसेस किंवा पार्टनर असं स्टायलिश आणि नाईटवेअर घालते, तेव्हा फक्त तिचा लूक नाही तर तिचा कॉन्फिडन्स पण वेगळा दिसतो. आणि खरं सांगायचं तर अशा छोट्या गोष्टीमुळेच पार्टनरला एकमेकांकडे पाहताना फील चांगलं येतं. तुमचं मन शांत होतं, वाइब पॉझिटिव्ह होते आणि एकमेकांसोबत वेळ घालवणं अजून स्पेशल वाटायला लागतं. म्हणून मी तुमच्यासाठी असा एक नाईटवेअर आणि इनरवेअर जे तुम्ही नाईटला किंवा आपल्या पार्टनरला घालायला दिले तर आपल्या पार्टनर बरोबर आणखी खूप सारी गोष्ट अनुभवू शकता. जर तुम्हाला घ्यायचे असतील तर माझ्या व्हिडिओत टॅग केले आहे, नक्की पहा. आवडलं तर घ्या, खूप महाग नाही. लिंक माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. धन्यवाद. आवडलं तर घ्या, नाहीतर नका. जबरदस्ती काही नाही. नरम आणि मऊ होते. तिचा दुसरा हात खालून तिच्या कटिबहाग आणला आणि अंगावर हात फिरवला. हळूहळू मानेला स्पर्श घेत मी तिच्या केसांना हात लावला. जसा हात लावला तसा गचकन तिचा एक अंग दाबलं गेलं आणि प्रेमाने किती मऊ होता प्रणालीचा. माझी भावना चरम सीमेवर पोहोचली. जो मी तिला कुरवाळायला सुरुवात केली. अंगात जणू आनंदाची लहर वाहू लागली. अंग आकाराने चांगलं मोठं होतं आणि मऊपणा पण सांगूच नका. अंगाने भरलेलं सुंदर शरीर. जेव्हा मी तिच्या शरीरावर हळूहळू प्रेमाने स्पर्श करत होतो, तेव्हा अंगात जणू काही आनंदाची लहर वाहू लागली. तिचे अंग आकाराने चांगले मोठे आणि खूप कोमल होते. मी त्यांना हळूच प्रेमाने स्पर्श करत होतो. प्रणालीचे कटिबहागवर स्पर्श करत तिच्या पूर्ण अंगावर मी हात फिरवला. प्रणाली आता पूर्ण भावनिक झाली होती. तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा ती मधोच झालेली दिसत होती. मी तिच्या मानेवर हळू स्पर्श केला. हळुवारपणे प्रेमाने स्पर्श करत मन भरून गेले होते. मग माझा हात तिच्या मांडीवर घेतला आणि हळूहळू मानेवरून खाली सरकत मांडीवर हात फिरवू लागलो. एक एक बोट कटिभागाकडे नेत शेवटी बोट टेकले. वेळ न घालवता हात-पायामध्ये आणि पायजम्यावरूनच एक हळू स्पर्श केला. हात तिच्या कोमल नाजूक आणि अंग जवळ लागताच प्रणाली दचकली आणि तोंडातून हळू आवाज बाहेर पडू लागला. प्रणाली खरंच खूप भावनिक आणि अनुभव करत होती. तिचे सर्व काही गरम अंग कोमल ओलसर अंग लागत होते. मी एका हाताने कटिबहाग स्पर्श करत होतो, मानेवर हळूवार स्पर्श करत होतो आणि दुसरा हात तिच्या कोमल नाजूक अंगावर हळूवार दाब देत होता. चांगले वरून खाली हात फिरवत होतो. मग मी थोडा वेळ मागे झालो. मला तिची जवळीक अजून अनुभवायची होती. म्हणून मी तिच्याकडे वळून हळूच वर करू लागलो. प्रणालीला पण कळले की तिने ओढणी अंगावर घेतली आणि मला त्या दिवसानंतर मी तिच्याशी जास्त वेळ घालवू लागलो. तिचं बोलणं ऐकून घेतलं, तिला हसवण्याचा प्रयत्न केला. हळूहळू ती परत नॉर्मल होऊ लागली. आम्ही पुन्हा एकत्र जेवायला फिरायला जाऊ लागलो. काही दिवसांनी आमच्यातली मैत्रीण अजून घट्ट झाली. चालताना कधी तिचा हात माझ्या हाताला स्पर्श व्हायचा, कधी ती माझ्या जवळ उभी राहायची आणि त्या छोट्या छोट्या क्षणामध्ये काहीतरी वेगळं जाणवू लागलं होतं. एक दिवस तर ती स्वतःच चालताना माझा हात धरून चालू लागली. त्या क्षणी माझ्या मनात एक वेगळीच आनंदाची लहर निर्माण झाली. तिच्या डोळ्यात आता मला विश्वास दिसत होता आणि कदाचित थोडं प्रेमही. आमच्यातली जवळीक वाढत होती. आम्ही एकमेकांसोबत जास्त कम्फर्टेबल झालो होतो. कधी कधी आम्ही एकमेकांच्या डोळ्यात बघत बसायचो आणि शब्दाशिवाय सगळं काही समजून घ्यायचो. काही वेळाने प्रणालीने माझा हात धरला आणि हलकेच माझ्या खांद्यावर डोके ठेवून बसली. त्या क्षणी मला कळलं आता आमचं नातं फक्त मैत्रीच राहिलेलं नाही. मीही तिला जवळ घेतलं आणि त्या शांत अंधारात आम्ही दोघं फक्त एकमेकांच्या सोबत त्या क्षणाचा आनंद घेत होतो.
त्या दिवशी आम्ही नेहमी एकमेकांच्या खूप जवळ आलो. शब्दाशिवाय भावना व्यक्त झाल्या आणि आमचं नातं एका नवीन टप्प्यावर पोहोचलं. मूव्ही संपल्यानंतरही आम्ही शांत होतो, पण मनात खूप काही चालू होतं. तिच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती आणि माझ्या मनातही तिच्याबद्दलची भावना आणखी वाढली होती. आता मला एकच गोष्ट सतत जाणवत होती. प्रणाली माझ्यासाठी फक्त एक मैत्रीण राहिली नव्हती. ती माझ्या आयुष्याचा एक खास भाग बनत होती. प्रणाली माझ्या अगदी जवळ चालत होती. काही वेळ आम्ही काहीच बोललो नाही, पण त्या शांततेत खूप काही बोललं जात होतं. थोडं पुढे गेल्यावर ती अचानक थांबली आणि हलक्या आवाजात म्हणाली, "सत्तू, धन्यवाद." मी थोडा आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. कशासाठी? ती हलकस हसली, पण तिच्या डोळ्यात थोडंसं पाणी होतं. माझ्यासोबत राहिलास, मला परत हसायला शिकवलंस, त्यासाठी त्या क्षणी माझं मन भरून आलं. मी काहीच बोललो नाही, फक्त तिच्या खांद्यावर हलकासा हात ठेवला. ती माझ्याकडे पाहत होती आणि त्या नजरेत एक वेगळीच ओढ होती. जणू ती काहीतरी सांगू इच्छित होती, पण शब्द सापडत नव्हते. मी शांतपणे म्हणालो, "तू एकटी नाहीस, मी आहे तुझ्यासोबत." हे ऐकताच ती थोडी माझ्याजवळ आली आणि त्या रात्री पहिल्यांदाच तिने मला हलकेच मिठी मारली. तो क्षण खूप साधा होता, पण खूप खासी. काही सेकंद आम्ही तसेच उभे राहिलो. मग ती हळूच दूर झाली, पण तिचा हात अजूनही माझ्या हातात होता. त्या दिवसानंतर आमच्यातलं नातं अजून गहीर होत होत गेलं. ऑफिसमध्ये आम्ही अजूनही सामान्यपणे वागत होतो, पण आता आमच्या नजरेत, बोलण्यात, सगळ्यात काहीतरी वेगळं होतं. दुपारच्या त्या छोट्या छोट्या वॉकमध्ये आता आम्ही जास्त वेळ एकमेकांच्या जवळ बसायचो. कधी ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवायची, कधी मी तिचा हात धरून शांत बसायचो. एक दिवस पावसाळ्याची संध्याकाळ होती. ऑफिस सुटल्यानंतर जोरदार पाऊस सुरू झाला. सगळे लोक घाईघाईने निघून गेले, पण आम्ही दोघं थांबलो. खिडकीजवळ उभं राहून आम्ही पावसाकडे बघत होतो. प्रणाली हळूच म्हणाली, "कधी कधी वाटतं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करता आलं असतं तर किती बरं झालं असतं." मी तिच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणालो, "सुरू करता येतं, फक्त योग्य व्यक्ती सोबत असली पाहिजे." ती माझ्याकडे पाहतच राहिली. त्या क्षणी आमच्यातलं काहीतरी बदललं. ती हळूहळू माझ्याजवळ आली आणि पुन्हा एकदा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. मीही हलकेच तिच्या हातावर हात ठेवला. पावसाचा आवाज आणि आमच्यातली ती शांत जवळीक, सगळं काही एकदम फिल्मीसारखं वाटत होतं. त्या दिवशी आम्ही खूप वेळ तिथंच उभे राहिलो. मग निघताना ती अचानक म्हणाली, "सत्तू, मला तुझ्यासोबत अजून वेळ घालवायचा आहे." मी हसलो. मलाही त्या दिवसानंतर आम्ही फक्त ऑफिसपुरते मर्यादित राहिलो नाही. कधी कॉफी, कधी लाँग ड्राईव्ह, कधी फक्त शांत बसून एकमेकांसोबत वेळ घालवणं. आमचं नातं हळूहळू पूर्ण खूप सुंदरपणे पुढे जात होतं. पण जिथे भावना असतात, तिथे गुंतागुंतीही असते. प्रणालीच्या भूतकाळाची सावली अजून पूर्णपणे गेली नव्हती आणि पुढे जे घडलं त्याने आमच्या नात्याची खरी परीक्षा घेतली. पुढच्या भागात सांगेन त्या दिवशी नंतर आमच्यात काय झालं आणि आमचं नातं कुठपर्यंत पोहोचलं. कथा कशी वाटली ते नक्की सांगा. आपल्या मनचंचन चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.